नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समिती 2024 संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित GR दिनांक 4/4/2024। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या कामकाजासाठी सेवा अधिग्रहित करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 16 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने 7व्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली असून समितीस स्थापनेच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करावयाचा आहे। यामुळे वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या कामकाजासाठी श्रीमती वृषाली भिंगारडे, कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग यांच्या सेवा अधिग्रहित करून उपलब्ध करून देण्यात येत आहेत। श्रीमती वृषाली भिंगारडे, कक्ष अधिकारी यांच्या सेवा वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या कामकाजासाठी 6 महिने अथवा समिती आपला अहवाल शासनास सादर करण्यापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येत आहेत। श्रीमती वृषाली भिंगारडे, कक्ष अधिकारी यांच्या सेवा वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या कामकाजासाठी 6 महिने अथवा समिती आपला अहवाल शासनास सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येत आहे। श्रीमती भिंगारडे यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येणार असल्याने त्यांच्या वेतनादी विषयक बाबी जलसंपदा विभागाकडून हाताळण्यात येतील। श्रीमती भिंगारडे यांनी इतर कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा न करता दिनांक 5/4/2024 रोजी वित्त विभाग सेवा 9 येथे रुजू अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरचे आदेश हेच कार्यमुक्ततेचे आदेश असून संबंधित विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नसेल असे नमूद करण्यात आलेले आहे। या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता। धन्यवाद।